नमस्कार मंडळी, थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या या कार्यक्रमात वेगवेगळे पाहुणे जे आहेत ते हजेरी लावत असतात। त्याचप्रमाणे आजही एक वेगळे पाहुणे आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत। समाधान हे प्रत्येकाला हवं असतं, आपल्या आयुष्यात समाधान पाहिजेच असं प्रत्येकाचं म्हणणं असतं। पण ज्यांचं नावच समाधान आहे आणि ते पूर्ण पब्लिकमध्ये म्हणजे संपूर्ण समाजामध्ये समाधान देत असतात, ते समाधान सुलाने, ॲडव्होकेट समाधान सुलाने आमच्याबरोबर आहेत। समाधान सर, तुमचं या थेट संवादमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। समाधान सुलाने यांची ओळख करून देताना समाधान सर हे एक विधिज्ञ आहेत, म्हणजेच हे वकील आहेत। घाटकोपर येथे राहतात आणि विक्रोळी बार काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत। आणि विक्रोळी बार काउन्सिलचे अध्यक्ष असल्यामुळे ते ह्या पूर्ण विभागामध्ये म्हणजे पूर्ण मुंबई उपनगर असेल, मुंबई असेल, वसई असेल, वाशी असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत ते वेगवेगळ्या केसेस जे आहेत ते हँडल करत असतात। आपण आज त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे वकील मंडळी असतात ते नेमकं कसं काम करतात। जर तुम्हाला वकील बनायचं असेल तर तुम्ही कसे येऊ शकता आणि वकिलांबद्दल काही जे प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्यांची खरी उत्तरं आपण त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। समाधान सर, तुम्हाला मी पहिला थेट संवादमध्ये थेट प्रश्न विचारतो की आपण वकील कसे झालात? वकील होण्याचं मुख्य कारण जर माझे बंधुराज आहे। मी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होतो, पण बंधुराजाचं म्हणणं होतं आपल्या गावामध्ये वकील कोणी नाही आहे, तर तू एक समाजाचं नेतृत्व करावं आणि समाजाच्या जे लोक आहेत ज्यांना न्याय हितासाठी लढणार आहेत त्याच्यासाठी तू वकील व्हावा, असं माझे बंधुराज आणि आईवडिलांची अपेक्षा होती। आता वकील म्हटल्यानंतर असं असतं की तुमची पार्श्वभूमी जी आर्थिक पार्श्वभूमी आहे ती मजबूत असणार। तुमचे घरची श्रीमंती वगैरे कशी होती? नाही, आमची खूप हालाकीची परिस्थिती होती। आम्हाला एक वेळचं अन्नाचं मिळत नव्हतं, ही आमची परिस्थिती होती। फक्त आज वकिलीमध्ये आल्यामुळे हे आमचे दिवस बदललेले आहे। पण काय कसं, म्हणजे तुम्ही शिक्षण कुठून घेतलं, कसं केलं शिक्षण, कशा प्रकारे तुमची प्रगती झाली? माझा शिक्षण प्रवास हा माझा रयत शिक्षण संस्थेमधून चालू झालेला। प्राथमिक विद्या मंदिर साकोरे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। पहिली ते चौथीपर्यंत तिथे शिक्षण झालं। तिथे दर 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जे गोरगरिबांना कपडे द्यायचे त्याच्यामध्ये पहिलं नाव माझं असायचं। आणि आम्हाला तिथून जी आर्थिक मदत मिळत होती गावातील लोकांकडून, त्याचं पण खूप मोठं योगदान आहे या गोष्टीमध्ये। ती पहिली ते चौथी शिकल्यानंतर पुढचा प्रवास कसा झाला? त्याच्यानंतर आम्हाला रयत शिक्षण संस्थेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलं। तिथे आम्हाला पुस्तकं, वह्या आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेस आम्हाला त्या शाळेचे श्री पितांबर पाटील सर यांनी आणि नानासाहेब शिंदे यांनी खूप मदत केली। मुख्याध्यापक होते ते, मला वेळोवेळी वह्या, पुस्तकं, कारण मला हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना खूप माझी आवड असायची। मला ते आणि त्यांच्या घरातलं जेवणसुद्धा द्यायचं, एवढं प्रेम माझ्यावर विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी केलेलं आहे। तुम्ही जेव्हा मुंबईला आलात त्याच्यानंतर मुंबईला तुम्ही कसं काय आलात आणि वकिलीचं शिक्षण कधी कुठे सुरू केलं? नाही, मुंबईला येण्याचं कारण आमची परिस्थिती ज्यावेळेस हालाकीची होती, आम्ही गावी राहत होतो। आम्ही मगाशीच आपल्याला सांगितलं, एक वेळेस आमच्या जेवणाचे आमचे असायचे, तर आमच्या गावातील एक सद्ग्रस्त असायचे जे दारोदारी भटकून जी भिक्षा मागून यायचे। आता तो ती गावातली तेवढी भिक्षा खाऊ शकत नव्हता, मग त्यातली जी भिक्षेची काही भाकरी होत्या तो आमच्या परिवाराला द्यायचा, सुलाने परिवाराला, आणि त्या परिवाराने ते भाकरीच्या याच्यावर आज जे आम्ही लढतोय त्या गावाचं ऋण आहे आमचं। गावातल्या लोकांच्या त्या भाकरीवर आज आम्ही जीवन जगून आज वकिली क्षेत्रामध्ये पदार्पण केले। मुंबईमध्ये आल्यानंतर कसा काय प्रवास झाला? मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही रमाबाई कॉलनीमध्ये राहण्यासाठी मोठे बंधुराज आमचे बाजीराव सुलाने यांचं पोलीस क्वार्टर येथे बूट चप्पल रिपेअरिंगचा व्यवसाय होता। त्या रस्त्यावर मी 11वी 12वी रस्त्यावर, भाऊ जिथे राहायचा त्या रस्त्यावर आम्ही राहून तिथे आम्ही 11वी 12वी मी केली। आणि समता कॉलनी म्हणून आहे तिथे एक BMCची शाळा आहे, संध्याकाळी अभ्यासिका असायची, तिथे जाऊन मी अभ्यास करायचो। भावाचा चर्मकाराचा उद्योग होता, वडिलांचा कसला उद्योग होता? नाही, वडिलांचा सुद्धा तोच होता। वडील आमचे फेरी करून दारोदारी भटकून
आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न होते. दारोदारी भटकून लोकांचे बूट चप्पल रिपेअर करून आम्हाला शिकवण्याचा आणि आमच्यात संस्कार घडवण्याचे आईने ते प्रयत्न केले आणि आज त्याच्यात यशस्वी झालो. वकिलीचं शिक्षण कुठून घेतलं? वकिलीचं शिक्षण मी ठाणे विधी महाविद्यालयातून घेतलेलं आहे आणि संध्याकाळचं कॉलेज असायचं. मी वकिलीच्या लास्ट ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत मी माझा व्यवसाय होता चर्मकाराचा, मी व्यवसाय करत होतो. तुम्ही चर्मकाराचा व्यवसाय करायचे, वकिली करत असताना म्हणजे वकिलीचं शिक्षण घेत असताना तुम्ही चर्मकाराचं म्हणजे थोडक्यात परिस्थितीप्रमाणे मला ते करणं गरजेचं होतं. कारण मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला राहायचं असतं, फक्त एक भाऊ किती कुटुंब खेचणार, तर स्वतः आपण कष्ट करायचे आणि आपल्या मेहनतीच्या बेसवर कुठेतरी आपलं भावाबरोबर अस्तित्व निर्माण करायचे ह्या उद्देशापोटी मी सकाळी 7 वाजता रमाबाई कॉलनी तर कामराजनगर ह्या परिसरामध्ये बूट चप्पल रिपेअरिंगचा फिरता व्यवसाय करायचो. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना कोणाला कळत नसेल चर्मकार किंवा काय, आपण थोडक्यात आपण प्रेक्षकांना डायरेक्ट सांगा की तुम्ही चप्पल शिवून, लोकांच्या चप्पल शिवून तुम्ही वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर. चुकत नाही. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा तुम्हाला लाज वाटत होती की मी चप्पल शिवतोय, मी वकिलीला जातोय? नाही, त्यावेळेस परिस्थिती होती. लाज हा विषय आम्ही बाजूला ठेवला, कारण मला परिस्थितीला झगडून पुढे जायचं होतं आणि कुटुंबाला मला असं दाखवायचं होतं की नाही, मी कष्ट करून पुढे जाणारे जसे तुम्ही करत आहात मी पण सुद्धा करणार. वकिली पूर्ण केल्यानंतर पहिली केस कोणती तुम्हाला काय आठवते का? वकिली पूर्ण केल्यानंतर पहिली केस मला अंधेरी न्यायालयामधली भेटली. अंधेरी न्यायालयामध्ये एका पक्षकाराने त्याला मुख्यमंत्र्याच्या कोट्यातून रूम देतो म्हणून 20 लाख रुपये घेतले होते. ते प्रकरण माझ्या हाताशी आलं आणि त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस मी न्यायालयामध्ये माझं पहिलं वकीलपत्र दाखल केलं आणि वकीलपत्र दाखल केल्यानंतर मला तिथे 22 दिवस त्या पहिल्या जामीन अर्जासाठी लागला आणि माझं जे कर्मभूमी आहे विक्रोळी न्यायालयामध्ये, इथे मला माननीय न्यायाधीश गोसावी साहेब यांच्यासमोर एक ओडियन मॉलमध्ये एक व्यक्ती पडून मेला होता आणि ती 304 याची केस होती. अतिशय घाबरलेलो होतो मी, कारण ती व्यक्ती मेलेली होती आणि त्या ज्यांच्या निष्काळजीपणामुळे मी त्यांचं वकीलपत्र स्वीकारलं होतं. मला भीती वाटली होती की आता हे मर्डरची केस आहे का काय, पण जसा जसा कायद्याचा अभ्यास माहीत झाला तसा तसा कळालं की नाही, ह्यामध्ये खूप काय तरतुदी आहेत. त्या तरतुदीप्रमाणे निष्काळजीपणाचा त्यांच्यावर गुन्हा होता. त्यावेळेस मला कळालं. त्यावेळेस मला खरी फी जर भेटली तर ती पक्षकाराने मला एक फी दिली. ते फी मी कधी बिलीव्ह केलं नव्हतं, एवढी मोठी मला फी त्यांनी दिली होती. आता फीचा विषय आला म्हणून आपण म्हणतो की वकिली क्षेत्रामध्ये अजून अशी फिक्स फी नाही आहे, जो येईल मनाला तो घेतो. पण तुमचं असं आम्ही नाव ऐकलेलं आहे की तुम्ही काही लोकांसाठी मोफत देखील सल्ला देता किंवा मोफत त्यांच्यासाठी उभे राहता. ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं, का उभे राहता? नाही, कसं असतं, समाजाचं आपण काय ऋण असतं. मी सिद्धिरिद्धी मोफत सल्ला केंद्र मी चालू केलेलं आहे. माझा उद्देश हेतू जे समाजातील कायद्यांनी अनभिज्ञ आहे आणि त्यांच्याजवळ अशा अचानकपणे काय घटना घडलेल्या असेल त्या लोकांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे मी मानतो. कारण त्याच्याजवळ अचानक घडलेले उद्देशपूर्वक हेतुपूर्वक तो कुठला गुन्हा करत नाही, अचानक घडलेली त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो. जेव्हा तुम्ही रस्त्याने जात असताना एखादा गटाई कामगार रस्त्यावर बसलेला असतो, तो जेव्हा चप्पल शिवतो, त्या तुम्हाला तुमची जुनी आठवण आठवते? खूप आठवण येते. असं वाटतं की हे माझे जुने दिवस आणि आजचे दिवस खूप, आज मी सुखात आहे पण त्यावेळेस मी सुखात होतो, पण आज समाजाचं ऋण जे असतं त्या पद्धतीने कर्माचं फळ म्हणून लोकांना पण आपण कर्माच्या फळाप्रमाणे आपण वागण्याचे प्रयत्न करतो. पण तुम्ही जो क्षेत्र निवडलेला आहात त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये वकिलीमध्ये असं म्हटलं जातं की वकील हा सेट होत असतो, म्हणजे मॅक्स फिक्सिंगसारखं असतं. काय खरं आहे का? म्हणजे आता नाही, हा आपला गैरसमज आहे. कारण पक्षकाराचा आमच्यावर खूप विश्वास असतो आणि पक्षकार आमच्याकडे न्याय मागण्यासाठी येतो आणि ज्यावेळेस आमच्याजवळ अशा जर चुका झाल्या परत कुठले पक्षकार आमच्याकडे येणार नाही. जी फिक्सिंग ह्या गोष्टी असतात ना, ह्या न्यायदानामध्ये कधी घडत नाही असं माझं मत आहे.
आपण आता ज्या ठिकाणी बसलो आहे इथून काही अंतरावरच विक्रोळी कोर्ट आहे. त्या विक्रोळी कोर्टाच्या मध्ये जर आम्ही आलो कधी असं काय प्लेझेंट वाटत नाही. तसंच हे झालं विक्रोळी कोर्टाचं. तसं महाराष्ट्रातल्या अनेक भागातले कोर्ट आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी अस्वच्छता असते. ज्या ठिकाणी न्यायदान होतं, न्याय मंदिर म्हणतो आपण, त्या ठिकाणी अस्वच्छता असते, इमारती पडायला आलेल्या असतात. तुमच्या विक्रोळीची पण इमारत तशीच आहे, म्हणजे आता काय त्यात बदल होणार आहे का? नाही, त्यासाठी खूप बदल होणार आहे. आमच्या गार्डियन जे जस्टिस देशमुख मॅडम यांच्या माध्यमातून इमारतीचे काम अतिशय जोरामध्ये चाललेलं आहे आणि आम्हाला त्यांनी एक कमिटमेंट दिलेलं आहे, दिवाळीपर्यंत इमारतीचं कामकाज करून न्यायदाना लोकांच्या न्यायासाठी नवीन इमारत उभी राहील असं आम्हाला त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. सेशन कोर्ट पण होणार आहे तिथे? नक्की सत्र न्यायालयसुद्धा येणार आहे. कारण मुलुंडचा व्यक्तीला ज्यावेळेस CSTला जावं लागतं त्याचा जो आर्थिक भार आणि येण्या जाण्याची वेळ ह्या सगळ्या गोष्टी खूप त्रासदायक होतात. त्याच्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने ठरवलं ज्या ज्या विभागामध्ये न्यायदानाची त्यांना पक्षकारांच्या हितासाठी जवळ करावं हे त्यांचा उद्देश येतो आहे. आत्ताच एक सध्या महाराष्ट्रामध्ये केस गाजते आहे हगवणे कुटुंबियाची आणि त्याच्यामध्ये एक वकील आहेत विपुल नावाचे. त्यांनी कोर्टामध्ये काहीतरी जे बोलणे केले त्या महिलेच्या विरोधात, अतिशय म्हणजे बोलू शकत नाही आपण अशा प्रकारचं वक्तव्य केलं. काय तुम्ही त्याच्याकडे पूर्ण बघता की काय त्याच्याकडे काही पुरावा असल्याशिवाय आपण कोर्टात काही मांडायचं नसतं किंवा काय असे एक एथिक्स असतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही तर बार काउन्सिलचे अध्यक्ष आहात विक्रोळी कोर्टाचे. नाही, सगळ्यात प्रथमतः वकील ज्यावेळेस पक्षकार त्याला सांगतो ती पक्षकाराची तो बाजू मांडत असतो आणि पक्षकारांनी सांगितल्यानंतरच त्याने ते कथन केलेलं असेल असं आमच्या वकिलीमध्ये माझं म्हणणं आहे. आणि कुठले पुरावे त्याने पक्षकाराने दिलेले असेल आणि त्याच्या आधारे त्यांनी कथन केलं असेल असं वैयक्तिक सुमोटो कुठलाही वकील असं कथन करत नाही. पण ज्यावेळेला त्यांनी आरोप केले तेव्हा सरकारी वकिलांनी काही त्यांच्यात काही कुठली बाजू काही समोर आलेली नाही, तर सरकारी वकिलांनी काही बाजू मांडली असेल तेव्हा? नाही, नक्की सरकारचं काम असतं आपल्या जो फिर्यादी असतो त्याची न्यायदानाच्या वेळेस पोलीस कस्टडीचा भाग असो किंवा त्या ट्रायलचा भाग असो त्यावेळेस त्या फिर्यादीच्या न्यायहितासाठी त्याला लढावं लागतं आणि ती बाजू मांडावी लागते. लोक बऱ्यापैकी आज वकिलीकडे क्षेत्राकडे वळायला लागलेले आहेत. पण काही वर्षांपूर्वी असं होतं की अरे वकील म्हटल्यावर ते जे बाहेर उभे असतात आणि जे कोट घालून फिरतात त्याच्यामुळे वकिलांचं एक डाऊन झालं होतं, मार्केट डाऊन झालं होतं. पण आता पुन्हा वकिलीला एक चांगलं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तुम्ही युवकांना काय मार्गदर्शन कराल की कशा प्रकारे तुम्ही हे वकिली क्षेत्र आहे, वकिलीमध्ये आल्यानंतर पण बरेच त्याच्यामध्ये भाग आहेत की कॉर्पोरेट आहे, क्राईम आहे, त्याप्रमाणे कसं मार्गदर्शन कराल तुम्ही? सगळ्यात पहिले माझं यंग जी जनरेशन आहे त्याला एक सांगणं आहे, वकिली व्यवसाय हा समुद्रासारखा व्यवसाय. तुम्ही ज्यावेळेस समुद्रामध्ये पोहायला निघाल्यानंतर तुम्हाला एक प्रत्येक गोष्टीचं जसं जसं तुम्ही पुढे पुढे जात राहणार तशी तशी तुम्हाला कायद्याची माहिती, कारण कायदा एवढा मोठा आहे तुमचं कायद्याचं वाचन कमी होऊ शकत नाही, इतका मोठा कायदा आहे. आपण जेव्हा आता कायद्याचा विषय करतो तेव्हा तुम्ही ज्या गावातून वगैरे आलेला आहात तर तिकडे अजूनही सर्व ज्ञात नाही आहेत, मग त्यांच्यापर्यंत हा कायदा घरोघरी पोचावा यासाठी काय प्रयत्न करणार आहात तुम्ही किंवा तुमची वकील मंडळी? नाही, आमच्याकडून नक्की प्रयत्न करणार. आम्ही जनजागृतीचा कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मागे मी अनेक ठिकाणी नवीन कायद्याचं मार्गदर्शन म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत आणि तसंच सामाजिक संस्थेमार्फत नवीन कायद्याचं जनजागृती मी मुंबईमधल्या अनेक विभागामध्ये जाऊन ते मस्जिद असो, मंदिर असो, समाज कल्याण केंद्र असो, शाळा असो, कॉलेजेस असो, अनेक ठिकाणी मी मार्गदर्शन नवीन कायद्याचं केलेलं आहे. आणि मी जे मार्गदर्शन केलं आहे त्या संदर्भात सन्माननीय पोलीस कमिशनर यांनीसुद्धा मला त्याचं एक प्रशस्तीपत्र दिलेलं आहे की लोकांना कायदा कळवण्यासाठी आपण जे मोलाचं सहकार्य केलं आहे आजपर्यंत मुंबईत कोणी केलेलं नाही, आपण केलेलं असं त्यांनी कथन केलं. तुम्ही विक्रोळी बार काउन्सिलचे अध्यक्ष आहात बरोबर ना? मग त्या विक्रोळी बार काउन्सिलसाठी तुम्ही काय करणार आहात? तुमचं काय व्हिजन काय आहे? आमचं व्हिजन विक्रोळी वकील संघटनेचा माझा प्रत्येक सभासद हा सदनशील झाला पाहिजे आणि स्वयंस्फूर्तीने वकिली व्यवसायामध्ये त्याला जास्तीत जास्त काम कसं मिळावं त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असणार.
प्रथमतः याच्यासाठी आम्ही सत्र न्यायालय इथे आम्हाला आल्यानंतर त्यानंतर इथे आम्हाला महानगरपालिकेचं न्यायालय येणार आणि छोटे छोटे न्यायालय आल्यानंतर प्रत्येक वकिलाला इथे काम मिळेल ही आमची अपेक्षा आहे. सर, तुमचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. तुम्ही लोकांच्या चप्पल शिवून तुम्ही वकिलापर्यंत आलेले आहात. आज जर बघायला गेलं तर त्यांचा प्रवास हा काही साधासुद्धा नाही आहे, की ज्यांच्या घरी पैसा भरपूर असतो, अमाप असतो, ते मोठमोठ्या कॉलेजला जातात, मोठमोठ्या शिक्षण संस्थेत जातात आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात. तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही फार खालच्या पातळीतून येऊन तुम्ही आज वरती एक बार काउन्सिलचे अध्यक्षपर्यंत आलेला आहेत. तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करताय. अशा वेळेला तुम्ही पॉलिटिकल लोकांचे जेव्हा काम करता, म्हणजे राजकारणी लोकांचं, त्यांच्याकडनं पैसा मिळतो का की आश्वासनं फक्त? कसं असतं, राजकारणी लोक मला सांगायची गरज नाही, आपण त्यातून खूप जवळून आहात. आश्वासनाची खैरात देतात, पण जनसंपर्क त्यांच्या माध्यमातून खूप चांगला होतो. पक्षकार आपल्याशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होतो. जनसंपर्क त्यांचा असतो आणि तो जनसंपर्काचा वकिली क्षेत्रामध्ये तुमचा जेवढा जनसंपर्क असेल तेवढा जनसंपर्काच्या आधारे तुम्ही तुमच्या वकिली क्षेत्राला 4 चांद लावू शकता. वकीलपेक्षा कोणत्याही क्षेत्रात गेलात तर तुम्हाला जनसंपर्क, इंग्लिशमॅन म्हणतात की तुमची PROशिप चांगली पाहिजे, म्हणजेच पब्लिक रिलेशन ऑफिसर, म्हणजे थोडक्यात जनसंपर्क. हा जनसंपर्क चांगला असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. जसा समाधान सुलाने यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. ते पुढाऱ्यांपासून ते अगदी क्रिमिनल लोकांपर्यंत त्यांच्या सगळ्या केसेस असतात, त्यांचा सगळा संपर्क असतो. जेव्हा आपण अशा केसेस जेव्हा घेता तेव्हा मीडिया तुमच्या जवळ येते. असे काही मीडियामध्ये आलेल्या काही केसेस आहेत का? माझे जर बघितलं, पंतनगर पोलीस ठाण्याला एक डायमंड मर्चंटचं प्रकरण होतं. अतिशय केकने त्याचा केक तोंडा नाकाला लावून त्याचं मर्डर घडून आणली होती आणि नेरे जंगलामध्ये त्याला फेकून देण्यात आले होते. ते प्रकरण अतिशय गाजलेलं प्रकरण होतं, डायमंड मर्चंट होता. त्याच्यामध्ये त्या आरोपी पोलीस होते, काही राजकारणी होते आणि काही सामाजिक लोक कार्यकर्ते. त्यांनी तो आणि त्याच्यामध्ये सामाजिक बरोबर काही मोठ्या क्षेत्रातले सुद्धा लोक होते. खूप त्यांनी त्यांच्या क्रूर पद्धतीने खून केला होता. ते प्रकरण खूप गाजलेलं होतं. त्याच्यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षकाराला न्याय मिळण्यासाठी काम केलं होतं. आत्ताची एक BSTची केस पण जी चालू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, कुर्ला BSTच्या प्रकरणामध्ये माझंच वकीलपत्र आहे आणि मी ते प्रकरण चालवलं. याच्यामध्ये मी स्पष्ट माझी बाजू मांडली होती. ज्या महानगरपालिकेच्या गोष्टी असतात, कुठलाही टेंडर घेताना ज्यावेळेस तुम्ही टेंडर घेतल्यानंतर ज्या अटी शर्तीवर त्यांचं ॲग्रीमेंट बनावं लागतं, कुठलंही ॲग्रीमेंट बनवलेलं नव्हतं, कुठल्या ट्रेनिंग दिलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे निष्पाप बळी गेले आणि तो फक्त त्याच्यात भरडला गेला, एकच ड्रायव्हर. पण त्याच्या मागे हे शासकीय अधिकारी होते, यांना वाचवण्यासाठी पूर्ण राज्य शासनाने प्रयत्न केले होते. हे मला निदर्शनात आलेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे पैसे नसतात, मग तेव्हा त्यांना सरकारकडनं काही आर्थिक सहाय्य होतं का? म्हणजे नक्की एक लिगल आहे जी बांद्राला विधी म्हणजे लोकांना आर्थिक सहाय्य करणारं ते वकील उपलब्ध करून देतात आणि शासनातर्फे त्यांना त्या वकिलांना मानधन दिलं जातं की तुम्ही त्यांची केस लढवावी आणि जे काय तुमचे हिअरिंगचे चार्जेस असेल डिस्पोजलपर्यंत ते शासनाकडून तुम्हाला मिळतात. समाधान सुलाने सर यांचा तुम्ही संपूर्ण प्रवास पाहिलेला आहे. अतिशय प्रेरणादायी प्रवास. चप्पल दुरुस्ती करता करता त्यांनी वकिली पूर्ण केली आणि आज विक्रोळी बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे. संपूर्ण समाजामध्ये वकिली करत असताना काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो हे ते कुठे विसरलेले नाहीत. त्यामुळे समाधान सर तुमचं खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद आहे की तुम्ही असंच तुमची जे समाजकारणाचं जे काम आहे ते चालू ठेवावं आणि जनतेसाठी काहीतरी चांगलं करावं ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तसंच मी आमच्या जे सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांना विनंती करतो की जर तुम्ही अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल हे चॅनल तर कृपया हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन असे प्रेरणादायी इंटरव्ह्यूज असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमचे जे कलाकार असतात किंवा वकील असतात, राजकारणी असतात, ह्या सर्वांना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. त्यांचा एक वेगळा प्रवास जो आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही मांडतो. त्यामुळे हा जो थेट संवाद आहे इथे संपवतो. धन्यवाद.